महिलांचं अस्तित्व तिच्या कपाळावरच्या असलेल्या कुंकाच्या परिघा एवढा आहे, त्याच्या पलीकडे काहीच अस्तित्व नाही तिचं। आज आपल्या भारत देशामध्ये महिला खरंच सुरक्षित नाहीये। ती 3 वर्षाची पण सुरक्षित नाही आणि 77 वर्षाची पण महिला सुरक्षित नाहीये। एवढी भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे पुरुषाच्या जातीने। मी तर म्हणतो की त्यांनी जन्मच कशाला घ्यावा ना। आता इतक्या दिवस महिला बाहेर सुरक्षित नव्हत्या, आता तर घरात पण सुरक्षित राहिल्या नाही। म्हणजे एवढी घृणास्पद असलेली आपली विचारसरणी झालेली आहे का? मग सुरक्षितेची हमी कोणी घेतली पाहिजे? तुमच्या कायद्याने घेतली पाहिजे का आपल्या विचाराने घेतली पाहिजे? इथून सुरुवात आहे। ही विकृती जी आहे ती मनुष्याची विकृती आहे आणि ह्या मनुष्याच्या विकृतीला फक्त एकच जण थांबवू शकतात, ते म्हणजे स्वतःचा विचार। तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना हे शिकवा ना की तू मुलीसारखं रड, तू मुलीसारखं त्या प्रकारच्या त्यांच्या फिलिंग समजून घे। मग उद्या चालून आपण अपेक्षा करायची नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे का जन्मले नाही पुन्हा। अहो, आपल्या समाजामध्ये तेवढं करंटेपणा आहे ना। ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपला समाजात चुकीचा आहे की महिलांना आपण सेकंडरी समजतो। सेकंड नाही समजत। तुम्ही त्यांना प्राथमिकता कधी देतच नाहीये। जर तुम्ही त्यांना सेकंड मानत असाल तर दे माइट बी बिकम अ फर्स्ट पर्सन। आपण गाईला फार लगेच देवाचा दर्जा दिला, पण बाईला मारून टाकतोय ना आपण। कुठे गेली तुमची संस्कृती? कुठे गेला तुमचा समाज? आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली तर आपल्याकडे संपूर्ण भारत देशामध्ये महिलांची क्रांती व्हायला वेळ लागणार नाहीये। जर यांचा उद्रेक झाला ना, पुरुष जातीला सळो की पळो करावं लागणार आहे। रिस्पेक्ट द्यायला शिका, कारण की ती आपली आई आहे, ती आपली बहीण आहे।